लोकसभेच्या निवडणुका संपल्या, विधानसभेच्या निवडणुका संपल्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस धारावी असेल, पीएपी असेल या विषयांवरती मी बराच आवाज उठवला. त्यावेळेस माझ्यावर आरोप झाले की हा राजकारण करतोय, अमुक एका पक्षाला मदत करतोय. मग विचार केला विधानसभा निवडणुकाच्या वेळेस शांत बसूया, लोकांना त्यांचा निर्णय त्यांनाच घेऊ द्यावा. आता विधानसभा निवडणुका सुद्धा संपल्यात, आता तर राजकारण संपलं ना. मग आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात आपले जे स्थानिक आमदार आहेत किंवा इतर सत्ताधारी पक्षातले जे नेते आहेत ते सांगतात की मुलुंडमध्ये धारावी प्रकल्प होणार नाही. मग 4 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढलाय. मी 4 ऑक्टोबर 2024 चा जी आर सांगतोय, त्याच्या आधीचे जी आर तर सोडून द्या. त्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मुलुंड असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, इकडच्या जागा या धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्यासंदर्भात केंद्राकडे अर्ज केलेला आहे. आणि या जी आर मध्ये या सर्व जागांचा स्पष्टपणे उल्लेख आहे की या जागा कुठे आहेत, यांचा क्षेत्रफळ किती आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून या तमाम नेत्यांना आवाहन करतो की जनतेला सांगा की 4 ऑक्टोबर 2024 चा जी आर रद्द झालाय का. मग जर जी आर रद्द नसेल झाला तर याचा अर्थ या जागा या एक्वायर केल्या जाणार आहेत धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी. आणि आजच्याच वृत्तपत्रांमध्ये फ्रंट पेजला बातमी आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये जे पहिल्या मजल्यावरचे अनधिकृत धारावी धारक आहेत, झोपडीधारक, त्यांना भाडे तत्वावरती धारावीच्या बाहेर घरं दिली जाणार आहेत. आणि या जी आर मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की ही घरं ही मुलुंड, मांडू, विक्रोळी मधील मिठागरांच्या जागांवरती बांधली जाणार आहे. मुलुंडकरांना माझं एकच कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावरती जेव्हा आम्ही आवाहन करत होतो तेव्हा मोठ्या संख्येने उतरला नाहीत. तुमच्या काही अडचणी असतील, परंतु हा पीएपी प्रकल्प आपल्यावरती माथ्यावरती मारला, या विरोधात मी चक्क सुप्रीम कोर्टापर्यंत आवाहन केलेलं आहे. त्या सुप्रीम कोर्टापर्यंत या पीएपी प्रकल्पाला मी चॅलेंज केलेलं आहे. त्याचा जो काही निर्णय लागेल तो लागेलच, परंतु त्याचं काम जोरात सुरू आहे. आता धारावी प्रकल्प जो आता मुळात जागेवरती म्हणजे ज्याला आपण साईटवरती बोलतो तो सुरू नाहीये, कागदोपत्री हा पारित झालेला आहे. आत्ताच याला विरोध करा, नाहीतर हा प्रकल्प सुद्धा आपल्या डोळ्यात देखत पूर्ण होईल. मी या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व जनतेला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या स्थानिक आमदारांना प्रश्न विचारा की हा जो 4 ऑक्टोबर 2024 चा जी आर आहे याबाबत स्पष्टता त्यांनी करावी. मी या व्हिडिओ बरोबर तो जो तुमचा जी आर आहे महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरती तो उपलब्ध आहे तो शेअर करत आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता. तुम्ही वेबसाईट वरती जाऊन महाराष्ट्र सरकारच्या 4 ऑक्टोबर 2024 हा टाईप केल्यानंतर तुम्हाला हा जी आर सुद्धा उपलब्ध आहे. आणि मी तमाम मुलुंडकरांना कळकळीचं विनंती करतो, कळकळीचं आवाहन करतो की तुम्हाला आरोप करणं सोपं असतं की अरे हे काय पैशांसाठी चालू आहे, अरे हे काय याला कुठली तरी निवडणुका लढवायच्या, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. हा पीएपी प्रकल्प जसा तुमच्या डोळ्यादेखत पूर्ण झाला, जर तुम्ही विरोध नाही केलात ना तर हा धारावी प्रकल्प पण तुमच्या माथी मारला जाईल. धन्यवाद.